एकीकडे परतवाडा येथील लैंगिक शोषण प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे, तर अमरावतीत नेमकं चाललंय तरी काय असा सवाल आता उपस्थित होत आहे। कारण आता तिवसा परिसरात आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। एका महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यावर झाला असून या घटनेमुळे पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। रुपेश राऊत असं आरोपीचं नाव असून तो विश्व हिंदू परिषदेचा अमरावती जिल्हा महामंत्री असल्याचं समोर आलं आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झालाय। आरोपी रुपेश राऊत यानं पीडित महिलेशी मोबाईलवर अश्लील संभाषण केलं। महिलेनं त्याचं घर गाठून विचारणा केल्यावर आरोपीनं अत्याचाराचा प्रयत्न केला। मात्र या झटापटीत महिलेचं मंगळसूत्र तुटून पडलं। तिनं आरडाओरड करून स्वतःची सुटका करून घेतली। पोलिसांनी या प्रकरणी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असला तरी त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही। यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे। एका मोठ्या संघटनेचा पदाधिकारी असल्यानं त्याला अभय दिलं जात आहे का, असाही प्रश्न निर्माण होत आहे।